हाय सगळ्यांना नमस्कार. झाली का दिवाळी खाऊन? आमची पण झाली. तर बघू शकता आपल्या झाडाला किती शेंगा लागल्यात. हो का, पेरूचं झाड दिसेना बया, एवढी फुलं दिसायला लागली. आणि शेंगा बघा, ही नेमक्या कोणत्या नमुन्याच्या शेंगा आहेत ते. हे हाय बघा सोनपापडी. ह्याच्यातलं बी कवळं कवळं लय मस्त लागत्यात. उसळ होती. आणि पेरू तर पाक झाकून गेला, बघू शकताय. दिसतंय का पेरूचं झाड आहे म्हणून वाटतंय का? घेवडा घेवडा आहे का सोनपापडी आहे तीच कळना. आणि लोकांच्या घेवड्याला अशा लांबक्या शेंगा लागल्यात आणि आमच्याला अशी चपटी शेंग लागली, बघू शकताय तुम्ही. तर हो का, मरणाच्या शेंगा बी लागल्या त्या, दुनवेच्या शेंगा लागल्या त्या, कांदा बी मरणाचा आहे. तर आई गेली ती कांदा काटायला, बघू शकताय. कांदा ही उन्हाला आहे तर वाळत्यात. आणि घेवडीच्या शेंगा आता काय बाजार आणायची एवढी गरज लागत नाही. आणि काय गुशीने तर राडा केलाय, काय सांगायचंय तुम्हाला. लय म्हणजे लयच खट केल्या तर पाटच कव्हर बुजवावा. बुजवून बुजवून नाकीनं जीव आला. इटा संपत आल्या, नाणीवरल्या इटा संपत आल्या. पण गुशी काय थांबना बाई. उकरा उकरून उकरून कवर उकरतात, तेच मला पण बघायचंय. जाऊ द्या, उकरू द्या. त्यांना काय गरिबाच्या घरात खायला भेटतंय काय माहिती. काहीतरी भेटल्याशिवाय येते ती वे. बरोबर आहे, काहीतरी भेटल्याशिवाय येते ती वे. त्यांना काहीतरी सोनं नाणं खायला भेटत असेल म्हणून येतात. तर गुशी त्यांचं लय म्हणजे भ्या असते बरं का गुशींचं. म्हणून रातसार बल बघा त्या घरातला 24 तास चालू बल असतो या. आणि तसंच आपल्या इथं एकदा गुशीच्या बिळ्यातनं निघला होता, त्यामुळं जास्त भ्या वाटतं. आणि कवर बुजवून बुजवून तर किती वेळा बुजवा. इथलं बुजवलं की दुसरीकडं. आणि कसली निबार जागा आहे तरी पण उकरतात. त्यांचं दात कसं दुखत नाहीत मला तेच कळत नाही. तर गुशींची कामं आहे ती बिळं उकरायचं, म्हणजे गुशीची बिळं करायची त्यांची कामं आहे ती. माणसांचं कामं आहे ती एकामेकाला टुमणं द्यायची, बरोबर आहे का नाही. तर आता टुमणं काय आहे तुम्हाला मी सांगते. मी आज कमेंटबद्दल बोलणार आहे. भरपूर अशा कमेंट आल्या त्या, वाईट एवढ्या आल्या त्या की चांगल्या पण तेवढ्याच आल्यात, पण वाईट चांगल्यापेक्षा जास्त वाईट आल्या त्या. काय बाई, ज्योती तू गू खा, ज्योती तू अशी आहे आता, गू खा. अगं बाई, लेकरांचा तर लहानपणी खातोच की आपण. आणि आता खाल्ला म्हणून काय झालं. माणसं लांब चालल्यात. तर गुशीची काम आहे ती उकरायचं आणि माणसांची काम आहे ती एकामेकाला टुमणं द्यायची. का बाई, मी काय तुझ्या घरचं खाती का? मला तू गु खा म्हणती. बरं खाल्ला तर खाल्ला, तुला कमी पडलाय का? ये माझा खायला मग. हा, अगं नसल भेटत तुझ्या इकडं, शिटीत आचिन तू म्हणून तुला खायला भेटत नसल. हा, अगं बाई आहे का भितड आहेस तू? एवढं कमेंट घाण करतीस, एवढ्या घाणतात याला जातीच. हा, काय बाई कमेंटचं नावलाईच आहे. मला तर असं वाटतं आता काही जण, माझी परिस्थिती माहिती आहे, काही जणांना भाऊ बहिणींना त्यांना माझं वाईट वाटतं आणि ह्यांना आनंद वाटतो का काय वाटतं मला काय कळत नाही. हेडवून टाकला ना टाकला बाई कमेंटच असते, पहिली त्या व्यक्तीची कमेंट असते. असंच तू तसंच तू, काय बोलावं आणि काय नाही. म्हणलं होतं कमेंटवर नाही बोलणार मी, ते तुम्हाला किती, पण त्यांनी मर्यादाच पार केली, मर्यादाच ओलांडली. पण एवढी पण वलंडू नका, महागात पडन असं वागू नका. अगं बाई, टेन्शन घेऊन घेऊन डोळं गेलात. तुला कसं कळना?
कमेंटच करायला कसं तुला एवढी मोठी कमेंट बी बारकी नाही, एवढी मोठी कमेंट टाकली की लाईव्ह हिच्या घरातनं वेळ हिला भेटला लोकाला कमेंट करायला. अगं तुझ्या घरातलं बघ की, दुसऱ्यांचं कशाला बघती वाकून. आधी आपल्या घरातलं सुधार आणि मग दुसऱ्यांना सुधारायला निघ ग, आमदार येईन. हा तसंच आता गेली आहे, आज गेली गावाला. तर गावाला कुठं गेली, तिच्या लेकाकडं. ती ताई आली होती, तिला सोडवायला गेली. तिची शाळा आता झाली वाटतं चालू म्हणली ती. आजपासूनच कसलं शाळाचा पहिला दिवस होता म्हणली. मग गेली ती शाळेला. काय हो का कसं असतं, माझ्याकडे लेकरं आली त्यांना जाऊ वाटत नाही. आता जाताना ताईले रडत होती, जाऊ का ग आत्या म्हणलं, तिच्या डोळ्यातनंच पाणी आलं. माया लावल्याशिवाय लेकरं येत नाहीत आपल्याकडं, कळलं का. आता तुम्ही म्हणसान असं झालं ना अमुक झालं तमुक झालं. बाई कसं आहे, माणसाचा जीवनाचा भरवसा नाही. चार शब्द कितीही कमवा तुम्ही, कितीही कमवा, शेवटी खालीच ठेवून जायचंय ते फक्त अंगाशी कपड्याशी जायचंय. आणि बोललेलं जरा शेजारी पाजारीने जरा नाव काढू द्या की बाई अमुक अमुक असली होती ग, कसली होती, त्यांना रडायला येऊ द्या का. उगा असंच बाय मिली तर मरू बापडीची लय ही करत होती, तरच देत होते, असं नाही. आता लोक आम्हाला गावात मान देतात. आता भले आम्ही कशी का आमच्या घरात काय नसुनी, तरी पण आम्ही बाहेर हसूनच सांगतो की हा खाल्लंय आम्ही पोट भरून. कोणाला जहागीरदारावनी तर सांगत नाही. पण काय कमेंट तुम्हाला करून काय भेटतं, तुम्हाला खुशी भेटते का. हा ठीक आहे चालतंय, तुम्हाला खुशी भेटत असेल ना तर बिंदास कमेंट करा. पण हो का तुम्ही कमेंट करचाल, मी काय बोलल तुमचं मन दुखल, तसं तुम्ही कमेंट केलेली आम्हाला पण वाईट वाटतं ना. मग आम्ही तुमच्यावर हेडेव बनवला तर तुम्हाला वाईट वाटणार नाही का. वाईट वाटतं, पण तरी पण अक्कल येत नाही. ही बहुतेक देवानी दिलेल्या दिसत नाही. चांगलं विसरायचं आणि वाईट पकडायचं, असं तुमची नीती आहे. नीती चांगली ठेवली ना प्रत्येक जण माया करतं. आता बघा तुम्ही, आज एक ताई आहे, आज किती छान कमेंट टाकली त्या ताईनं. ताई तू मला तुझा फोनपे नंबर दे, मला तुझा नंबर दे, मला तुला मदत करायची. मला समोरून मदत करते. पण त्या ताईंना मला एकच सांगायचं आहे, ताई तुम्ही जी मला मदत करचाल ते मी चांगल्यासाठी उपयोगीला करणार आहे, असं नाही. हा ते भरपूर अशी बाणूसाठी खाऊला पैसे पाठवतात, मी तेच वस्तू आणते ते बाणू खाते. ते का मी नटती, का मी पार्लरमध्ये जाते, का मी काय करते, तुम्हाला हाय ती तर रूप दिसतं. हां आता ताईंला काहीतरी वाटलं असेल म्हणूनच त्या माझ्या मदत करणार आहेत ना. आणि लवकरच आपलं तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे. तर ती काय गुड न्यूज आहे तुम्हाला लवकरच समजेल. सांगून फायदा नाही, लोक नावं ठेवतात आणि जर सांगितलं ना त्याचा गैरफायदा उचलतात. तर मी लवकरच तुम्हाला दिसल की काय गुड न्यूज आहे. तर मी आता सांगत नाही, कसं माझं पटकन असं तोंडातनं निघतंय. त्याच्या पोटात मळ नाही का नाही, ती पटकन हे करतं माणूस, वकून टाकतं भका भका. पण त्याच्या पोटात गाठ असते ना आतल्या गाठीचं, ती कधीच गाठ फोडत नाही. एवढं लक्षात ठेवा आणि विचार करून कमेंट करा. तर चला बाय. हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.